या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दिशा अनुष्काला म्हणत असते की अनुष्का, तू यांच्या घरातल्यांची तर सगळ्यांची नावं घेतली, पण एक नाव मात्र तू विसरलीस. आणि त्यावर अनुष्का विचारते की कोणाचं नाव? तर दिशा हसतच म्हणते की त्या मोलकरीण पारूचं. अगं, तुला माहीत नाही का, ती जादूगरी नाही, कुठूनही कशी उगवते आणि ती तिच्या देव्याईला वाचवण्यासाठी इथे नक्की येणार, माझी खात्री आहे. आणि ते ऐकून अनुष्का हसतच म्हणते की हो, अगदी खरं आहे. आणि मग त्यानंतर दिशा म्हणू लागते की अनुष्का, तुला माहिती आहे ना, या मूर्ख बाईमुळे आपलं किती मोठं नुकसान झालंय ते. त्यामुळे आता आपण आपलं सगळं नुकसान हिच्याकडूनच भरून काढायचं. तर अनुष्का विचारत असते की आता आपण हिच्या घरच्यांकडे पैसे मागूयात. आता त्यांनाच ठरवू दे हिची त्यांच्यासाठी काय किंमत आहे ते. तितके पैसे ते आपल्याला आणून देतील. आणि त्या दोघींचं असं बोलणं ऐकून आदित्य आणि अहिल्या खूप चिडतात. मात्र त्या दोघांना काही करता येत नाही. आणि मग त्या दोघीजणी हसतच प्रीतमला कॉल करतात. दुसरीकडे श्रीकांतची तब्येत खूप बिघडलेली असते. मात्र सगळेजण त्याला समजावत असतात की अहिल्या वहिनींना आणि आदित्यला काही होणार नाही. तितक्यात प्रीतमला अनुष्काचा कॉल येतो. तो फोन स्पीकरवर ठेवतो आणि विचारतो की अनुष्का, आई आणि दादा कुठे आहेत? तर अनुष्का हसतच म्हणत असते की प्रीतम, काय झालं? तुम्ही सगळेजण ठीक आहात ना? कोणी मरणाला टेकलं तर नाही ना? आणि ते ऐकून प्रीतम खूप चिडतो. तो म्हणत असतो की अनुष्का, काय हवंय तुला, सांग. पैसे हवेत का? हवे तेवढे पैसे देतो मी तुला. आणि ते ऐकून अनुष्का हसतच म्हणते की वा प्रीतम, तू तर एकदम पॉईंटवर आला. आणि मग त्यानंतर ती दिशाला विचारते की किती पैसे घ्यायचे ग यांच्याकडून? आणि मग ती स्वतःच हसत सांगते की या अहिल्याची तुमच्यासाठी जी किंमत आहे ना, तेवढे पैसे पाठवा. आणि ते ऐकून सगळेच जण काळजीत पडतात. आणि त्यावेळी पारू पटकन प्रीतमला म्हणते की पैसे देण्यासाठी मी सुद्धा तुमच्या सोबत येते. आणि तिचा आवाज ऐकून अनुष्का आणि दिशा खूप चिडतात. दिशा म्हणत असते की पारू, तू ना अजिबात तिथे येऊ नको, कारण तू एक नंबरची पनवती आहेस. मी काय तुला घाबरत नाही, पण जर तू इथे आली ना तर काहीतरी नक्की बिघडेल. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून प्रीतम तर अजूनच चिडतो. तर पारू म्हणत असते की दिशा मॅडम, अनुष्का मॅडम, तुम्हाला हवे तेवढे पैसे प्रीतम सर देतील, पण तुम्ही अहिल्या मॅडमला आणि आदित्य सरांना काही करू नका. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी हसतच फोन ठेवून देतात. तर प्रीतम विचारत असतो की आता आपण काय करायचं, किती पैसे द्यायचे? आणि मग तो याबद्दल मोहनला विचारतो. तर मोहन म्हणत असतो की अरे प्रीतम, आपण वहिनींची काय किंमत ठरवायची? आणि त्यावेळी दामिनी पटकन म्हणते की वहिनींच्या जीवाची काय किंमत आहे, 2 करोड रुपये द्या त्यांना. आणि तिचं ते बोलणं ऐकून मोहन खूप चिडतो आणि तिला गप्प राहायला सांगतो. आणि मग त्यानंतर प्रिया म्हणते की प्रीतम, आपल्याकडे जेवढे पैसे असतील ना तेवढे सगळे द्या, काही करून आईंना आणि दादाला वाचवायलाच हवं. आणि मग श्रीकांतही म्हणतो की हो प्रीतम, त्यांना ट्रंक भरून पैसे दे, पण माझ्या अहिल्याला आणि आदित्यला सोडवून आण. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की जर आपण सगळे पैसे त्यांना दिले तर मग आपल्याला काय? तर मोहन रागातच म्हणतो की मी तुझ्या कानाखाली मारेल, त्यामुळे गप्प बस. आणि ते ऐकून दामिनी तेथून निघून जाते. मात्र श्रीकांतचं बोलणं ऐकून पारूला एक कल्पना सुचते. दुसरीकडे आदित्य मोठमोठ्याने ओरडत म्हणत असतो की दिशा, माझ्या आईला सोड. तुझ्यात हिंमत असेल ना तर एकदा आम्हाला मोकळं कर, मग मी सांगतो तुला किर्लोस्करांना त्रास दिल्यावर काय होतं ते. आणि त्याचं ते बोलणं ऐकून अनुष्का हसतच म्हणते की दिशा, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी यांना सोडायचं नाही, कारण हे जर सुटले ना तर मग आपल्या दोघींना संपवतील. आणि त्यावेळी दिशा हसतच म्हणते की अनुष्का, काळजी करू नको, एकदा का आपले पैसे आले की या दोघांना आपण जाळून मारून टाकू. तर अनुष्का म्हणत असते की ठीक आहे, पण यांना पेटवण्याचा मान मात्र माझा. आणि त्यावर दिशाही हसतच हो म्हणते. आणि मग अनुष्का आदित्य आणि अहिल्याच्या भोवती रॉकेल टाकते. हे सगळं बघून आदित्य खूप चिडतो. तो अनुष्काला म्हणत असतो की अनुष्का, थांबव हे सगळं. तर अहिल्या म्हणत असते की दिशा, अनुष्का, तुम्हाला माझ्यासोबत जे करायचं आहे ते तुम्ही करा, पण आदित्यला येथून जाऊ द्या. आणि ते ऐकून दिशा हसतच म्हणते की अगं हे काय अहिल्या, असं कसं बोलतेस तू? एकदमच मिळमिळीत वाटते. तुझा तो दरारा कुठे गेला? एकदा माझ्या पुढे हात जोडून विनंती कर बरं. तुला आठवतंय ना, लग्नाच्या दिवशी मी तुझ्या पुढे किती विनवणी करत होते, पण तू माझं ऐकलं नाही. आणि आता जर तुला असं वाटत असेल ना की आम्ही या आदित्यला सोडून द्यावं, तर तुला सुद्धा रिक्वेस्ट करावी लागेल. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की दिशा, प्लीज माझ्या आदित्यला सोड, मी रिक्वेस्ट करते. आणि ते ऐकून आदित्य रडतच म्हणतो की आई प्लीज, तू यांच्या पुढे रिक्वेस्ट करू नको. मात्र अहिल्या आदित्यसाठी त्या दोघींना विनवणी करत असते. आणि त्यावेळी दिशा हसतच म्हणते की मला तर काही मजा येतच नाही आहे. आणि मग ती अहिल्याला सांगते की असं नाही, तू आता गुडघ्यावर बस, माझ्या पुढे हात जोड आणि तुझ्या मुलाच्या जीवाची
भीक माग. आणि हे ऐकून आदित्य तर मोठमोठ्याने रडू लागतो. तर अहिल्या नाईलाजाने त्या दोघींपुढे गुडघ्यावर बसते, त्यांच्यापुढे हात जोडते आणि म्हणते की प्लीज माझ्या मुलाला सोडा, त्याला जाऊ द्या. आणि ते बघून दिशा आणि अनुष्का मोठमोठ्याने हसू लागतात. आदित्य मात्र खाली मान घालून खूप रडत असतो. आणि मग दिशा अहिल्याला म्हणते की चल आता बास झालं, जाऊन पुन्हा खुर्चीवर बस. आणि ती आदित्यला म्हणते की बघितलं ना, मी इतकी सुद्धा वाईट नाहीये. तुझ्या आईला फक्त मी एकदाच विनंती करायला सांगितली. आणि ते ऐकून आदित्य तर मोठ्याने ओरडून म्हणतो की दिशा आणि अनुष्का, तुम्हाला मी जिवंत सोडणार नाही. एकदा का आम्ही इथून बाहेर पडलो की मग बघा तुमची काय हालत होते ते. आणि मला खात्री आहे आम्ही दोघेही इथून जिवंतच बाहेर पडणार आणि तुमचा अंत होणार. पण ते ऐकून या दोघी बहिणी हसू लागतात. तर अहिल्या आदित्यला शांत करायचा प्रयत्न करत असते, पण आदित्य काही ऐकत नाही. अहिल्या म्हणत असते की आदित्य तू प्लीज इथून जा. असं समज की माझा प्रवास इथपर्यंतचाच होता, सगळ्यांना घरी तुझी गरज आहे. पण आदित्य म्हणतो की आई मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि मग त्यानंतर दिशा हसतच म्हणते की अनुष्का बघितलं ना, या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. असं प्रेम असायला हवं. खरंच ना, माझ्या डोळ्यात अगदी पाणी आलं. मग त्यानंतर ती म्हणते की ठीक आहे अहिल्या, तू माझ्या पुढे एवढे हात जोडले ना, मग मी आदित्यला इथून सोडते. पण आदित्य म्हणत असतो की मी माझ्या आईला सोडून कुठेही जाणार नाही आहे. आणि ते ऐकून दिशा म्हणते की तुला कोणी रे मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय, तुला गुपचूप बसता येत नाही का. तर अहिल्या आदित्यला समजावत असते की आदित्य तू प्लीज इथून जा. पण आदित्य काही ऐकत नाही. पण मग तितक्यात दिशाला एक फोन येतो आणि मग ती तिच्या एका माणसाला सांगते की जा रे, बाहेर पैसे आले तेवढे घेऊन ये. आणि त्या प्रीतमला तेथूनच हाकलून दे. त्यामुळे मग ती दोन माणसं बाहेर जातात. तर अनुष्का म्हणत असते की दिशा आता कळेल आपल्याला हिच्या घरच्यांनी हिची काय किंमत केली आहे ते. तर दिशा म्हणत असते की हिच्या घरच्यांसाठी हिची काय किंमत आहे त्याच्याशी मला काही न देणं नाही, कारण माझ्यासाठी हिची काही किंमत नाही आहे. आणि त्याचवेळी मग ते लोक एक मोठी ट्रंक घेऊन त्या ठिकाणी येतात. अनुष्काने दिशाला वाटतं की या किर्लोस्करांनी तर खूपच पैसे पाठवलेत, त्यामुळे त्या खुश होतात. आणि मग अनुष्का ती पेटी उघडते, मात्र त्यामध्ये पैसे नाही तर पारू असते. आणि पारूला बघून अनुष्का तर खूपच घाबरते. तर दिशासुद्धा चिडून म्हणते की अनुष्का बघ, मी तुला सांगितलं होतं ना, ही पारू कुठेही प्रकट होते बघ, इथे सुद्धा आली. आणि मग त्यानंतर अनुष्कासुद्धा खूप चिडत्याने पारूला म्हणते की तू इथे येऊन ना खूप मोठी चूक केली. आणि ती दिशावर सुद्धा चिडते. ती म्हणत असते की दिशा, हा सगळा तुझा मूर्खपणा आहे. उगाच आपण पैसे मागण्याच्या भानगडीत पडलो, या दोघांना इथेच मारून टाकायला हवं होतं. मात्र त्यावेळी पारू दिशाला आणि अनुष्काला थांबवत म्हणते की तुम्ही हे काय करताय, तुम्ही खरंच खूप मूर्ख आहात. तुम्ही माझ्या देवी आईंच्या प्राणाची किंमत मागितली. माझ्या देवी आई आमच्यासाठी अनमोल आहेत, त्यांची किंमत होऊच शकत नाही. आणि तिचं ते बोलणं ऐकून या दोघीही बहिणी खूप वैतागतात. आणि त्यावेळी पारू अहिल्याला आणि आदित्यला इशारा करते. आणि दिशा अनुष्काचं लक्ष नाही आहे हे बघून ते दोघेजण एकमेकांना सोडवण्याचा प्रयत्न करू लागतात. तर पारू दिशाला आणि अनुष्काला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवते. ती अनुष्काला असं म्हणत असते की तुम्ही तुमच्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी इथे आलात, मान्य आहे. मात्र या दिशा मॅडमने तुमच्या सगळ्या प्लॅनची वाट लावली. तुम्ही आत्तापर्यंत सगळं काही एकदम व्यवस्थितपणे हँडल करत होता. तुम्ही आदित्य सरांसोबत साखरपुडा देखील केला होता. पण दिशा मॅडम समोर आल्या आणि तुमचा प्लॅन तुमच्यावरच उलटला. खरंच दिशा मॅडम ना मूर्ख आहेत. आणि तिचं ते बोलणं ऐकून अनुष्का म्हणते की अगदी खरं आहे, या दिशामुळे ना सगळं काही हातातून निसटून गेलं. आणि हे ऐकून दिशा म्हणते की अगं हे काय बोलतेस तू, ही पारू तुला भडकवते, तू तिच्या का बोलण्यात येते. मात्र अनुष्का म्हणत असते की दिशा ती काही चुकीचं बोलत नाहीये. तर पारू त्या दोघींमध्ये अजून आग लावण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की अनुष्का मॅडम, तुम्हाला ना या दिशा मॅडमने त्यांच्या नादाला लावलं. तुम्ही का उगाच इथे आलात. आता या सगळ्यामध्ये ना तुम्हीच अडकाल. आणि या दिशा मॅडम तर इतक्या नालायक आहेत ना, त्या या सगळं काही तुमच्यावर ढकलून देतील आणि इथून फरार होतील. आणि ते ऐकून अनुष्कासुद्धा चिडते आणि दिशासोबत वाद घालू लागते. दिशा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र अनुष्का काही ऐकूनच घेत नाही. आणि मग ती पारूला म्हणते की पारू, खरंच माझी चूक झाली, मी इथे आले. पण आता जर मी इथे थांबले ना तर ही अहिल्या मला जेलमध्ये पाठवेल, त्यामुळे मला सगळं काही नष्ट करावंच लागेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अहिल्या आदित्यची सुटका करतच असते. तर इकडे अनुष्काच्या लक्षात येतं की पारू मुद्दाम तिला दिशाविरोधात भडकवते, त्यामुळे ती पारूचा हात पिरगळते. आणि मग दिशा त्या तिघांभोवती केरोसिन टाकते आणि काडी पेटवते. मात्र तितक्यात अहिल्या आणि आदित्य त्या दोघींच्या तावडीतून सुटतात. आणि मग त्यानंतर
दिशाने जी काडी पेटवलेली असते ती आदित्य जोरात बाजूला फेकून देतो, मात्र त्या आगीमध्ये अनुष्का चडकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.